नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रस विचार या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी विषयासाठी व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणाचा आपला आजचा घटक आहे रस विचार। रस विचार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। व्याकरणाच्या या आधील भागामध्ये आपण रस म्हणजे काय हे समजून घेतलेले आहे। आता आपण व्याकरणाच्या या भागामध्ये रसाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासणार आहोत। कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात व त्यातून रस निष्पत्ती होते। आपल्या मनामध्ये अगोदरच स्थायी भाव असतात आणि त्या स्थायी भाव म्हणजेच कोणते तर राग, शोक, आनंद, उत्साह, विस्मय, भय, दुःख, कंटाळा ह्या मनातील भावनांनाच आपण स्थायी भाव असे म्हणतात आणि या स्थायी भावामुळेच रस निष्पत्ती होते। स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजेच रस होय। आता रसाचे एकूण 9 प्रकार असतात म्हणून आपण रसांना 9 रस असे म्हणतो। कोणते प्रकार आहेत तर वीर रस आहे, शृंगार रस आहे, भयानक रस, बीभत्स रस, अद्भुत रस, हास्य रस, रौद्र रस, शांत रस आणि करुण रस। आता आपण एक एक रसाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा रस म्हणजे काय हे संक्षिप्त रूपाने समजून घेऊया। रस म्हणजे चव किंवा रुची। आपण गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे 6 प्रकारचे रस अनुभवतो। त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो। त्यातील भावनांमुळे साधारणपणे 9 प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यामध्ये अनुभवायला मिळतात। तर त्यापैकी आपण आता एक एक रसाचा प्रकार समजून घेऊया आणि कोणत्या भावना असतात ते आपण समजून घेऊया। करुण हा रसाचा पहिला प्रकार आहे। त्यामध्ये जेव्हा आपण शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचं जेव्हा आपण वाचन करतो, आस्वाद घेतो, मग ते पद्य असो किंवा गद्य, तिथे जिथे आपण वाचत असताना हे भावना उत्कट रूपेने स्थायी भाव रूपेने येतात तिथे करुण रस असतो। पुढचा प्रकार आहे शृंगार रस। स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन असे वर्णन ज्या गद्यामध्ये किंवा पद्यामध्ये किंवा साहित्य कृतीमध्ये असते तिथे शृंगार रस निर्मित होतो। शृंगार रसाचे पण 2 प्रकार असतात। पहिला प्रकार म्हणजेच वियोग रस आणि दुसरा प्रकार म्हणजेच मिलन रस, की जिथे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या मनातील जे काय आकर्षणाचे, प्रेमाचे वर्णन जिथे केलेले असते तिथे शृंगार रस असे आपण म्हणतो। आणि दुसरा आहे विरह रस म्हणजेच वियोग रस आपण त्याला म्हणू शकतो, की प्रियकर प्रेयसी यांच्या विरहाचे वर्णन जिथे असते तिथे वियोग रस असते। पुढील प्रकार आहे वीर रस। ज्या काव्य रचनामध्ये किंवा गद्य रचनेमध्ये पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती वर्णन केलेलं असतं तिथे वीर रस येतो। पुढील प्रकार आहे रसाचा हास्य रस। विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा, मस्करी असे वर्णन ज्या साहित्यकृतीमध्ये असते तिथे आपण हास्यरस अनुभवतो। पुढील प्रकार आहे रौद्र रस। क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप जिथे वर्णन केलेलं असतं त्या साहित्यकृतीमध्ये रौद्र रस असते। पुढील रसाचा प्रकार आहे भयानक रस। जिथे काव्यामध्ये भयानक वर्णने, भीतीदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या इत्यादी साहित्यकृतीमध्ये वर्णन केलेले ज्या काही रचना असतात ते रचना वाचत असताना आपल्याला भयानक रस अनुभवायला मिळतो। पुढील रसाचा प्रकार आहे बीभत्स रस। किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना जिथे वर्णन केलेलं असतं तिथे बीभत्स रस असतो। पुढील रसाचा प्रकार आहे अद्भुत रस। अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावना ज्या साहित्यकृतीमध्ये वर्णित केलेला असतो तेव्हा तिथे अद्भुत रस असतो। शांत रस। भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे वर्णन जिथे केलेलं असतं तिथे शांत रस असतो। हे झाले रसाचे वेगवेगळे
प्रकार. आता आपण ह्या 9 रसांचे वर्णन उदाहरणांसहित पाहणार आहोत. पहिला आहे स्थायीभाव रती. तुम्हाला स्थायीभाव आणि रस निष्पत्ती हे लक्षात ठेवायचं आहे. जिथे रती हा स्थायीभाव असेल तिथे कोणती रस निर्मिती होते, कोणत्या रसाचा प्रकार असतो, तिथे शृंगार रसाचा प्रकार असतो. मग शृंगार रसाचा स्थायीभाव काय आहे? रती. रती म्हणजेच प्रियकर आणि प्रेयसी. हा रस कुठे आढळतो? तर जिथे स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्णनातून आपल्याला शृंगाररस अनुभव येतो. उदाहरणार्थ, डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नको. तर आता इथे बघा, या काव्यपंक्तीमध्ये शृंगाररसाचं वर्णन केलेलं आहे आणि इथे डोळे हे प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधील स्थायीभाव आहेत. तर डोळे ह्यामुळे त्यांच्या मनामधील प्रेमाची उत्कट भावना निर्माण होत आहे. म्हणून इथे स्थायीभाव रती आहे आणि रस निर्मितीमध्ये शृंगाररस येणार आहे. पुढचा स्थायीभाव आहे उत्साह. आणि उत्साह या स्थायीभावातून रस निष्पत्ती होते वीररस. कोणता रस तयार होणार आहे? वीररस. हा रस कुठे आढळतो? तर जिथे पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांचं वर्णन केलेलं असेल त्या काव्याच्या पंक्तीमध्ये किंवा पद्याच्या किंवा गद्याच्या ओळींमध्ये आपल्याला वीररसाचा अनुभवता येतो. आणि स्थायीभाव काय असतो त्यावेळेस? उत्साहरस. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. मग बघा, ज्या प्रकारे आपण अशा प्रकारच्या कवितेच्या ओळी वाचतो आपल्या मनामध्ये देशाप्रती प्रेमाची भावना निर्माण होते. म्हणजेच हे देशभक्तीपर गीत आहे, म्हणजे वीररसाचं वर्णन आहे. तर आत्तापर्यंत आपण जेवढे काही आपल्या क्रांतिकारकांचे किंवा मग विविध राजांद्वारे जे काही पराक्रम युद्धक्षेत्रामध्ये करण्यात आलेला आहे तेव्हा त्या प्रसंगांचे वर्णन जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा तिथे वीररस निर्मिती होतो. शिवाजी महाराजांचे जेवढे पोवाडे आहेत ते वाचताना ऐकताना सुद्धा वीररसाचा अनुभव होतो. किंवा मग देशभक्तीपर जेव्हा गीत आपण मराठी असो किंवा हिंदी असो त्यावेळेस आपण वाचताना तिथे वीररसाची निर्मिती होत असते. पुढील स्थायीभावाचा प्रकार आहे शोक. आणि शोक या स्थायीभावामुळे रस निष्पत्ती होणारा प्रकार आहे करुण. करुण रस ह्या रस निष्पत्तीची निर्मिती होते. हा रस कुठे आढळतो? तर जिथे दुःख, वियोग, संकट यांचे वर्णन केलेलं असतं त्यावेळेस त्या गद्य किंवा पद्याच्या ओळीमध्ये आपल्याला करुण रस अभ्यासायला मिळतो. उदाहरणार्थ, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. तर बघा, इथे आईच्या नसल्यानंतर आईची किंमत जेव्हा कळते त्यावेळेस मुलाच्या मनातील आईविषयीच्या भावना, इथे दुःखाची भावना आहे, वियोगाची भावना आहे आणि त्यामुळे इथे करुण रस आहे. असे अनेक उदाहरण आपण अभ्यासत असतो. कवितांमध्ये अधिकतर आपण आईवडिलांच्या, भाऊ बहिणींच्या कविता जिथे आपण अभ्यासतो किंवा पाठांमध्ये, लेखांमध्ये जेव्हा आपण अशा प्रकारचे अनुभव वाचत असतो, लिहत असतो, त्याचा अभ्यास करत असतो त्यावेळेस इथे करुण रसाची निर्मिती होते. स्थायीभाव इथे आहे शोक आणि रस आहे करुण. पुढील प्रकार आहे क्रोध. स्थायीभाव आहे क्रोध आणि क्रोध या स्थायीभावामुळे रौद्र हा रसाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तर हा रस कुठे आढळतो? क्रोध, चीड आणि रागाचे वर्णन जिथे केलेले असते तिथे आपल्याला रौद्ररस अभ्यासाला मिळतो. उदाहरणार्थ, मनीषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती. आता डोळे वटारून पाहणे याच्यावरून आपल्याला कळतंय की आईच्या मनामधील क्रोधाची भावना, मनीषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती. तर आता डोळे वटारणे, आपल्या मनामध्ये जेव्हा राग किंवा क्रोध असतो तेव्हा आपण आपल्या शरीराच्या, बघा कधी कधी काही भावना व्यक्त करत असताना आपल्या शरीराच्या प्रत्येक अंगाचा उपयोग होत असतो. तिथे डोळे वटारणे,
डोळे रागाने लाल होणे असं वर्णन जिथे केलेलं असेल तिथे क्रोध हा स्थायी भाव असतो आणि त्यामुळे रस निष्पत्ती होते रौद्र या रसाची. पुढील स्थायी भाव आहे हास आणि त्यामुळे रस निर्मिती होते हास्य. हास्य हा रसाचा प्रकार आहे. हा रस कुठे आढळतो? जिथे विसंगती, असंबद्ध भाषण, विडंबना, चेष्टा यांचं वर्णन जिथे केलं असतं तिथे आपल्याला हास्यरस पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, मानसीचा पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर 2.5 तास 8 दिवस भजी तळत बसायची. आता इथे बघा, 8 दिवस 2.5 तास कोण भजी तळत बसणार आहे का? तर हे थोडं विसंगत वर्णन वाटतं म्हणून इथे हसायला येतं, हास्यरस होतो. स्थायी भाव पुढचा आहे भय आणि भय ह्या स्थायी भावामुळे रसाचा पुढचा प्रकार आहे भयानक रस. तर हा रस कुठे आढळतो? तर जिथे युद्ध, मृत्यू, खून, सूड, राक्षस, स्मशानभूमी इत्यादींचं वर्णन असतं तिथे आपल्याला हे भयानक रसाचा प्रकार पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, तो गुरा सारखा ओरडला, त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली. ते इथे भयानक रसाचं वर्णन आहे. पुढील स्थायी भाव आहे जुगुप्सा म्हणजेच रसनिर्मिती होत आहे बीभत्स रस. हा रस कुठे आढळतो? तो किळस, वीट, तिटकारा इत्यादींच्या वर्णनामध्ये आपल्याला बीभत्स रस पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, मुंबईचा कामगार चाळीतल्या 10x12च्या घरात कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो. पुढचा स्थायी भावाचा प्रकार आहे विस्मय आणि विस्मय या स्थायी भावामुळे रस निष्पत्ती होणारा प्रकार आहे रसाचा अद्भुत रस. तर हा रस कुठे आढळतो? तो जिथे आश्चर्यकारक गोष्टींचं वर्णन असतं तिथे आपल्याला अद्भुत रस पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. तर इथे अद्भुत रसाचं विस्मय करणे की चॉकलेटचा बंगला वगैरे कधी आपण पाहत नाही पण त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून इथे अद्भुत रस आहे. पुढील प्रकार आहे स्थायी भावाचा शम किंवा शांती आणि त्यामुळे शांत रस तयार होतो. हा रस कुठे आढळतो? जिथे परमेश्वर विषयक भक्तिभाव असलेली गाणी किंवा वातावरण असतात. म्हणजे संतांचे जेवढे काही अभंग, कीर्तन, पोवाडे वगैरे जे आहेत जिथे शांत भाव पाहायला मिळतो. परमेश्वराविषयी मनामध्ये जी भक्ती भावना आपल्याला पाहायला मिळते तिथे शांत रस असतो. उदाहरणार्थ, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातून तेजाकडे प्रभू आमच्या ने जीवना. तर अशा प्रकारे इथे आपण वेगवेगळे स्थायी भावाचे प्रकार आणि त्याच्यामुळे रस निष्पत्ती होणारे रसाचे प्रकार यांचा अभ्यास केलेला आहे. तर आता आपण जे काही वेगवेगळे रस अभ्यासलेले आहेत त्या संदर्भात आपण काही प्रश्नोत्तर पाहूया उदाहरणांद्वारे. त्या उदाहरणांमध्ये कोणते रसाचे प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊया. इथे काही तुम्हाला काही उदाहरणं दिली ते आपण वाचूया आणि रसांचे प्रकार पाहूया. पहिला आहे दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील जागी तुही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उस शांत वेचुनी गुंफवणी. तर इथे शृंगार रसाचं वर्णन केलेलं आहे की तिथे नायिकेच्या केसांचं वगैरे वर्णन केलेलं आहे त्यामुळे इथे आपण शृंगार रस म्हणणार आहोत. दुसरा आहे जो वरती हे जीर्ण झोपडे, आपुले देवाने नाही पडले, तो वरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. तर इथे करुण रस आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत उदाहरणाद्वारे. तिसरा आहे लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळून त्याला माता, अति आक्रोशे रडते केविलवाने, भेटेन नहू महिन्याने. तर इथे वीररस आपल्याला पाहायला मिळत आहे. चौथा आहे ही बोठे चगळत काय बसले रे, हे राम रे लाळ ही शीशी, तोंड अति अमंगळ असे, आधीच हे शेंबडी, आणि काजळ ओघळे वरून हे, त्यातूनही हे रडे. तर इथे बिभत्स रस पाहायला मिळत आहे. पाचवा आहे उदाहरण आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडूनी फोटो मासिक पुस्तकात, न तुम्ही का आमचा
पाहिलात. तर इथे हास्यरस आपल्याला पाहायला मिळत आहे. 6वा आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्यांचा ट्रॉफीचं दार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. तर इथे अद्भुत रस आपल्याला पाहायला मिळत आहे. 7वा आहे ओढ्यातून आलू ओढ्यात भरलू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. तर इथे आपल्याला भयानक रस पाहायला मिळत आहे. उत्तर तुमचे येणार भयानक रस. 8वा आहे पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ, हत्तीवरुणी मत्त नृप खालती, मुकुट रंकास दे करटी, भूपात्रती, झाड खटखट तुझे खडंग शुद्रा, धडधड फोड तट रुद्र हे चौकडी. तर ह्या 8व्या उदाहरणामध्ये आपल्याला रौद्ररस पाहायला मिळत आहे. 9वं जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. तर या 9व्या उदाहरणामध्ये आपल्याला शांतरस अर्थात भक्तिरस पाहायला मिळत आहे, म्हणून इथे शांतरस हा प्रकार येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण रस म्हणजे काय हे वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे समजून घेतलेला आहे. व्याकरणाचा रस हा प्रकार किंवा व्याकरणाचा रस हा भाग इथे संपतो. धन्यवाद.